मुरांबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रमा आणि अक्षयला एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी रेवाने भयानक डाव आखलेला असतो आणि आता अक्षय आणि रेवाच्या प्रपोजचा फोटो हा अभ्याने रेवाला दिलेला असतो. पण रेवा तो फोटो त्याचा गैरवापर करून रमासमोर आणते आणि रमाला जेव्हा अक्षय आणि रेवाच्या प्रेमाचे सत्य समजते तेव्हा मोठा धक्का बसलेला असतो. पण मोक्याच्या वेळी येऊन अक्षय हा घडलेली सर्व हकीकत सांगून रमाचा गैरसमज कसा दूर करतो आणि जेव्हा रमाचा गैरसमज अक्षय दूर करतो तेव्हा रमा अक्षयच्या प्रेमात न्हावून निघत रेवाला कसा अक्षयच्या प्रेमाचा नजारा दाखवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. इकडे आता रेवा ही रमा आणि अक्षयला दूर करण्यासाठी छोट-मोठ्या खेळ्या खेळत असते. पण त्याच वेळेस शशिकांत हा रेवाला म्हणतो की रेवा, अशा छोट्या गोष्टी करून काही उपयोग होणार नाही. ती रमा आणि अक्षय कोणत्या मातीचे बनले आहेत तेच कळत नाहीये. त्या रमाने अक्षयवरती काय जादू केली तो रमाच्या प्रेमापासून थोडाही दूर होऊ शकत नाहीये. तर आता यासाठी आपल्याला खूप मोठी खेळी खेळावी लागणार आहे. या अशा छोट्या मोठ्या चकमकीने काही होणार नाहीये रेवा. तेव्हा रेवा ही आता विचार करते. तर आता अक्षयच्या प्रेमात रेवा वेडी झालेली असते आणि अक्षय आणि तिच्या प्रपोजचा फोटो रेवा ही आपल्या समोर धरत अक्षयच्या प्रेमात आंधळी झालेली असते. आजीच्या मनात राग भरवण्यासाठी इकडे आता रेवाने रमाची रूम ही बिघडवलेली आणि चित्रविचित्र केलेली असते. पण रमाने रेवाच्या नाकावर टिच्चून तिची खेळी ओळखून आजी येण्याच्या अगोदरच सर्व रूम ही टापटूप केलेली असते आणि आजीला पोहे आणि तिच्या आवडीच्या हातच्या चहाने खूप खुश केलेले असते. तेव्हा आता रेवाचा डाव हा तिच्यावरच उलटलेला असतो. हे बघून आता रेवा विचार करते की काहीही करून आता हा फोटो जेव्हा रमासमोर येईल, अक्षयचे आणि माझे प्रेम आहे आणि अक्षयने मला प्रपोज केले होते हे सत्य जेव्हा रमाला समजेल तेव्हा रमा ही कायमची अक्षयपासून बाजूला होईल असा विचार आता रेवाने केलेला असतो. इकडे आता रमा ही सर्वंट क्वार्टरमध्ये राहायला आल्यामुळे जान्हवी, आनंद, आरती सर्वजण आता रमाकडे येऊन काहीतरी रमाच्या हातचे खाण्याची इच्छा व्यक्त करतात. कारण आता रमाच्या हातचे खाण्याची त्यांना सवय लागल्यामुळे तिथे राहवत नसते आणि आता रमाने आनंद, जान्हवी आणि आरती सर्वांना आपलेसे केलेले असते आणि हीच गोष्ट आता आई आजीला खुपत असते. तर आता जान्हवी, आनंद आणि आरतीसाठी रमाने प्रेमाने आळूच्या वड्या केलेल्या असतात. तेव्हा त्या आळूच्या वड्या खाऊन तिघेही संतुष्ट होतात. पण रमाचा जीव मात्र अक्षयमध्ये अटकलेला असतो आणि एक डब्यामध्ये त्या आळूच्या वड्या घेऊन आता रमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयकडे तो डब्बा देऊन त्यामध्ये एक चिठ्ठी ही रमाने लिहिलेली असते. तेव्हा त्या आळूच्या वड्याच्या रमाच्या हातच्या चवीने अक्षय हा मोगरा झालेला असतो. अक्षय हा खूप खुश होऊन ती चिठ्ठी वाचतो आणि अक्षयचे रमावरचे प्रेम अजूनच वाढलेले असते. अक्षयने आपल्या हाताच्या आळूच्या वड्या प्रेमाने खाल्ल्या आणि तो खुश झाला हे बघून आता रमासुद्धा खूप खुश झालेली असते आणि आनंदाच्या भरातच रमा ही आता मुकादमाच्या घरातून जात असते. पण इकडे त्याच वेळेस रेवा तिच्या हातात अक्षयचा तो प्रपोजचा फोटो घेऊन अक्षयच्या प्रेमामध्ये हारून गेलेली असते. पण त्याच वेळेस वाऱ्याची झुळूक येऊन तो फोटो लगेचच बाहेर उडत जातो आणि आता जात असलेल्या रमाच्या समोर त्या असलेल्या गेटवरती तो फोटो येऊन अटकतो. त्याच वेळेस रमा ही तिथून जाताना रमाच्या हातातून तिचा मोबाईल अलगद खाली पडतो आणि त्याच वेळेस तो उचलत असताना रमाचे लक्ष त्या फोटोकडे जाते. तेव्हा त्या फोटो असा लटकलेला असतो की त्यामध्ये फक्त रेवाचाच चेहरा दिसत असतो. इकडे अक्षयने गुलाबाचे फूल घेऊन प्रपोज केल्याचे आता रमाला मात्र दिसत नसते. त्याच वेळेस तो फोटो रमा ही आपल्या हातात घेते आणि अक्षय हा रेवाला प्रपोज करत असलेल्या त्या फोटोमध्ये बघताच आता रमाला तिसरा मोठा भयानक धक्का बसतो. रमा विचार करते की यांचे आणि रेवाचे तर अगोदर प्रेम होते काय आणि यांनी तर आता रेवाला प्रपोजच केल्याचा हा फोटो आहे. तेव्हा आता रमाला काय करावे आणि काय नाही सुचत नसते आणि रमा ही आता त्या विचाराने तो फोटो घेऊन सर्वंट क्वार्टरमध्ये येते आणि विचार करू लागते. आता रमाला
तिच्या घशाखाली थोडेच देखील अन्न जात नसते आणि त्याच विचारात रमा हरवून गेलेली असते. रमा विचार करते की हे आता मला यांच्याबरोबर बोलून खरं काय आहे ते समजूनच घ्यावं लागेल. तर आता रमाला काहीही गोड लागत नसते आणि इकडे आता सिम्हा पुन्हा रमाकडे येते. तेव्हा आता रमाकडे येताच रमाचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा सीमा रामाला विचारते, काय झालं रामा? तर रमा म्हणते की मला यांनी खूप मोठा धोका दिला आहे. तेव्हा ते ऐकून सीमाला मोठा धक्का बसतो. तर लगेचच रमा तो प्रपोजचा फोटो सीमाला दाखवते आणि लगेचच ते सत्य सीमासमोर येते. तेव्हा सीमा म्हणते की अगं तसं काहीही नाही आहे. लग्नाच्या अगोदर अक्षयने रेवाला प्रपोज केले होते. त्यांचे एकमेकांवरती प्रेम नव्हतं. तर तसं जर असतं तर मग अक्षयने प्रपोज केले तर त्याच वेळेस अक्षयने रेवाबरोबर लग्न केले असते. आता रमा सीमाला म्हणते की आई मला आता हे सत्य आणि खरं काय आहे ना हे यांना विचारावंच लागेल. असा विचार करून आता रमा ही गुपचूप अक्षयकडे येते आणि अक्षयला तो फोटो दाखवते. तेव्हा तो प्रपोजचा फोटो बघताच अक्षयला मोठा धक्का बसतो आणि आपण हे सत्य रमापासून लपवल्याचे अक्षय समोर येते. तर रमा म्हणते की हे काय आहे आणि म्हणजे तुमचे रेवावरती प्रेम आहे आणि तुम्ही रेवाला प्रपोजसुद्धा केल्याचा हा पुरावा आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा माझे ऐकून घे, मला हे सत्य खूप दिवसापासून तुला सांगायचे होते. अक्षय म्हणतो की या फोटोमध्ये जे दिसते ना तसं काहीच नाही आहे रमा. कारण माझं हे आणि रेवाचं हे लग्नाच्या अगोदर ती मला भेटली होती. त्यावेळेस मी रेवाला प्रपोज केले होते खरं, पण त्यावेळी मला रेवाने नकार दिला आणि ज्या वेळेस मला रेवाने नकार दिला ना त्यावेळेस मी रेवापासून कायमचा दूर झालो. मी आणि रेवा कधी जवळ आलोच नव्हतो. फक्त मी तिला प्रपोज केलं होतं आणि त्याच वेळेस तिने नकार देताच आमचे संबंध त्याच वेळेस संपले होते. त्यानंतर माझं तुझ्यासोबत लग्न झालं रमा आणि मग मी कधीच रेवाचा विचार केला नाही. अक्षय म्हणतो की त्यावेळेस मी रेवाला सांगत होतो की मी तुझ्याबरोबर लग्न करू इच्छितो, पण तिने नकार दिला आणि त्याच वेळेस सगळं संपलं होतं. आणि तुझ्याकडे हा फोटो कसा आला? तेव्हा रमा म्हणते की तो कसा आला याला महत्त्व नाही आहे, पण खरं सांगा तुमचं रेवावर प्रेम आहे का? तेव्हा अक्षय म्हणतो की नाही रमा, मी तुझ्याशिवाय कुणावरही प्रेम करत नाही. आणि ते शब्द ऐकताच आता रमा ही आनंदाने खुश झालेली असते आणि त्याच वेळेस आता अक्षयने रमाचा गैरसमज दूर केलेला असतो. तर लगेचच रमाला अक्षय म्हणतो की तसं जर असतं तर मी आजपर्यंत रेवाचा एवढा राग केला नसता. मी तिला घराच्या बाहेर तुला काढण्यासाठी सांगतो, तूच रेवाला या घरामध्ये आणले होते. तर आता रमाला अक्षयचे सत्य आणि खरेपणा पटलेला असतो आणि रमाचा गैरसमज दूर झालेला असतो. तेव्हा रमा ही अक्षयला लगेचच मिठी मारत म्हणते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. लग्नाच्या अगोदर तुम्ही रेवाला प्रपोज केलं होतं खरं, पण त्याच वेळेस रेवाने तुम्हाला नकार दिला आणि सगळं काही संपलेलं आहे. तेव्हा आता रेवाचा यामध्ये काही एक संबंध राहिलेला नाही. तेव्हा अक्षयला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते आणि रमाने खरंच आपल्याला समजून घेतले याचे आता अक्षयला सुद्धा आश्चर्य वाटलेले असते. त्यानंतर आता तो फोटो रमाच्या हातात पडलेला बघून रेवा ही खूप खुश झालेली असते आणि विचार करते की आता रमा ही अक्षयपासून वेगळी झालेली आपल्याला दिसेल. तेव्हा आता अक्षयने एका सेकंदात रमाचा गैरसमज दूर करून आता रमा रेवाला तिचा गैरसमज कसा दूर करते आणि त्या फोटोतील खरे सत्य कसे समोर आणते आणि रेवाने नकार दिलेल्या अक्षय आता हा माझा झाला आहे हे आता रमा कसे रेवाला ठणकावून सांगते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.